छत्रपती शाहू स्टेडियमवर श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आयोजित उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला। माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि पुष्कराज क्षीरसागर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी तालमीचे अध्यक्ष रामदास काटकर, दीपक काटकर, विराज चिखलीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध पीटीएम ब यांच्यामध्ये सलामीचा सामना खेळवण्यात आला। सामन्याच्या सुरुवातीपासून खंडोबा संघाच्या खेळाडूंनी वेगवान चढाया केल्या। सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला खंडोबाच्या नवीन रेघू यानं मैदानी गोल नोंदवून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतरापर्यंत सामना 1-0 असा राहिला। उत्तरार्धात पीटीएमच्या खेळाडूंनी खंडोबाच्या गोलची बरोबरी साधण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले। 80व्या मिनिटाला खंडोबाच्या प्रभू पवारनं केलेल्या मैदानी गोलमुळे संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळाली। हीच आघाडी कायम ठेवत खंडोबानं हा सामना जिंकून स्पर्धेची पुढील फेरी गाठली। खंडोबाचा प्रभू पवार हा खेळाडू सामनावीर ठरला, तर पीटीएमचा सार्थक राऊत लढवय्या खेळाडू ठरला। या स्पर्धेत आता गुरुवारी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध सुभाषनगर स्पोर्ट्स अशी लढत होणार आहे।